आणि पुन्हा एकदा सुरू झाले आहे प्रवास अलिबागच्या दिशेने. पुन्हा म्हणजे जवळपास 6-7 वर्षांनंतर अलिबागला चाललेलो आहे. माहीत नाही तिथले रस्ते कसे आहेत, पण जे गेले रिव्ह्यूज काही यूट्यूबरकडनं ऐकलेले आहेत ते फार चांगले रस्ते आहेत तिथे. इथनं पुढे जर जायचं म्हटलं तर वडखाला एखाद दुसरा ब्रेक होईल, तर ट्रेनला होईल. आणि मागे दिसतो आहे ते दत्त स्नॅक्स. तर उशिरा सुरू झाला आहे. साधारण 10-10:15 दरम्यान योगेश्वरला निघालो आहे. आत्ता सध्या वाजले आहेत ते 11:45 दरम्यान. आणि साधारण 2 तास लागणार आहेत इकडनं कोर्लाईपर्यंत. आणि समजा कोर्लाई फोर्ट झाला तर कदाचित रेवदंडा आणि चौल पण पाहू. म्हणजे साधारण निघेपर्यंत एक 5 वाजतील. पुन्हा घरी यायला 10 वाजतील. आणि कर्फ्यू आहे तर कर्फ्यूच्या आधी पुन्हा पोहोचायचं आहे. तर भेटू टप्प्याटप्प्याने. तोपर्यंत मोठं व्लॉग पहा. इथपर्यंतचा प्रवास तरी पहा. ट्रॅफिकमध्ये हाल बेहाल झाले. मध्ये थोडा व्यवस्थित रस्ता होता, पण चलता कोयनाडला पोहोचलो. आता इकडनं आपलं डेस्टिनेशन जे आहे ते 1 तासाच्या अंतरावरती आहे. आणि 1 तासामध्ये आपण नाही पोहोचू, मला शक्यता कमी वाटते, पण आपण पोहोचण्याचा प्रयत्न करू. रस्ता तसा बऱ्यापैकी सिंगल लेन आहे, किंवा आपण सिंगल लेन पण बोलू शकत नाही, अर्धा आहे तो. पुढे रस्ता तर चांगलाच आहे, खड्डे वगैरे कमी आहेत. सांगायचं म्हटलं तर फार चांगला प्रवास होतो आहे. आज ऑफ डे आहे. वीक डे आहे. मंगळवार आहे आणि मंगळवारच्या दिवशी प्रवास करतो आहे. त्यामुळे रश नाही आहे किंवा घाई नाही आहे. साधारण 2.5 तास झाले असतील आणि इथपर्यंत पोहोचलो आहे. 2.5, 2, 3 वेळेला कोणाचं भान राहतं आहे. एनिवेज चला भेटू पुढच्या टप्प्यामध्ये. सर्व सोट रस्ता आहे. थोडीशी आलेलो. त्याच्यानंतर 11 बाईक चालून पूर्ण अंग थोडंसं आखडलेलं आहे, म्हणून थोडंसं एक वॉक घेतो आहे. गाडी साधारण तिकडे पार्क केलेली आहे. या इथे मागे बीच आहे, रॉक पॅच पण आहेत, बीच पण आहे. समुद्रात काही बोटी दिसत आहेत. आजूबाजूला कोणीच नाही. आज मंगळवार आहे, त्यामुळे आज गर्दी कमी आहे. तर जास्त वेळ न घेता आपण वरती भेटू, ते जास्त बरं पडेल. तर साधारण 16व्या शतकामध्ये हा किल्ला पोर्तुगीजांनी निजामशाह, जे अहमदनगरचे निजामशाह आहे, त्यांच्या परवानगीने ह्या जागेमध्ये बांधला. त्यानंतर काही कारणास्तव हे धोकादायक वाटलं निजामशहाला आणि त्यानंतर तो निजामशहाने बळकावण्याचा प्रयत्न केला. शिवाजी महाराजांनी ह्या इथे जास्त हस्तक्षेप केला नाही, पण पेशव्यांनी या इथे नक्कीच घेण्याचा प्रयत्न केला. पहिला प्रयत्न फसला, त्यानंतर दुसरा प्रयत्नही साधारण तितकासा नाही यशस्वी झाला, पण तिसऱ्या प्रयत्नामध्ये साधारण एक 18व्या शतकामध्ये 17व्या शतकामध्ये त्यांनी घेतला. पण
काहीच काळानंतर पेशवाई गेली 1818मध्ये. 1818मध्ये पासून हा ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता आणि त्यानंतर अगदी स्वातंत्र्य मिळेपर्यंत. सो हा एक छोटासा इतिहास आहे या किल्ल्याबद्दलचा. बाकी आपण इथली काही महत्त्वाची ठिकाणं पाहू. साधारण ही तोफ वापरली जायची जेव्हा केव्हा तिकडे युद्ध असायचं किंवा संरक्षणाचं. आणि समोर दिसतो आहे ती पूर्ण तटबंदी दिसत आहे, ती आहे रेवदंड्या किल्ल्याची. मध्ये खाडी आहे. कुंडलिका नदीचा मुख किंवा शेवट जो अरबी समुद्रात होतो तीच ही जागा. आणि त्याच्या पलीकडे हा रेवदंड्यावरनं चौल लागतं. पुढे चौलचा किल्ला आहे. हे एक द्वार आहे. आपण ज्या रस्त्याने आलो त्या रस्त्याच्या खाली ह्याचा कोस्टगार्डची जागा आहे. आणि ही आहे एक द्वार. मध्ये पुढे बाले किल्ला किंवा आपण मुख्यगड बोलू शकतो. बऱ्याच दिवसांनी ट्रेक किंवा एक छोटासा ट्रेक म्हणू शकतो, अर्धा ट्रेक पण नाही, 10% ट्रेक. आणि जवळपास 3-3.5 4 तासाची बाईक राईड करून थोडासा थकवा येतो आहे. पण जो उत्साह आहे त्या उत्साहामुळे सारं काही विसरून हा प्रवास पुढे, ही भटकेकरी पुढे अशीच चालू ठेवावी असं वाटतं आहे. तर एक छोटा ब्रेक घेऊ, त्या तिथे पोचू आणि मग बोलू. आता हा किल्ल्यामध्ये 4 बाहेरचे दरवाजे आहेत आणि 6 आतले दरवाजे. त्याच्यापैकी हा एक दरवाजा आहे. त्यानंतर ह्या इथे वरती काहीतरी लेख लिहून ठेवला. लेख म्हणजे थोडक्यात पोर्तुगीज जे आहेत त्यांची सवय काय होती की काही ना काही लिखाण करून ठेवायचं आणि त्याच्या नोंदी करून ठेवायच्या. तसं दरवाज्यावरती नोंदी करून ठेवलेल्या आहेत. हा पण एक लेख आहे. आणि ह्याच्यामध्ये खाली शेवटी दिसतं आहे हे 1646. जसं मला मगाशी सांगितलं की 16व्या शतकामध्ये त्यांनी बांधायला सुरुवात केली. 17व्या शतकामध्ये निजामशहाने त्याच्यावरती आक्रमण केलं, धोका आहे असं समजून. आणि त्यानंतर त्यांनी काबीज केला. पण नंतर पोर्तुगीजांनी आक्रमण करून परत तो त्यांच्या ताब्यात मिळवला. आणि ह्या रस्त्याचा ह्या ज्या पायऱ्या चालल्या आहेत म्हणजे हा आउटर दरवाजापैकी हा एक अजून दरवाजा आहे. आणि हा खाली चालला रस्ता तो बंदराच्या दिशेने. म्हणजे हे एक स्टोरेज नाही म्हणू शकत पण एक तटरक्षक देखरेखीसाठी म्हणू शकतो की किल्ला आहे. इकडनं तुम्हाला बाहेरची तटबंदी दिसू शकेल. तिकडे एक दरवाजा दिसून येतो आहे. आपण तिकडे जाऊन पाहूया काय आहे नक्की. पोर्तुगीज चर्चसारखं काहीसं आहे. म्हणजे साधारण चर्चची रचना अशीच असते. प्रार्थनास्थळ, हा त्याचा भव्य दिव्य असा महाद्वार. नंतर समोर डायस म्हणजे व्यासपीठ आहे ज्यावरनं प्रेयर्स किंवा प्रार्थना म्हटली जायची. हो, आणि वरचं छप्पर बघा तुम्ही किती सुंदर बनवलेलं आहे. ह्याच्यामध्ये कदाचित चित्र असण्याची शक्यता आहे पण काळानुरूप ते गहाळ झालेत किंवा भग्न झालेले आहेत. ह्या इकडनं परत बाहेर जायचा रस्ता आहे. त्या साईडने थोडंसं ब्युटिफिकेशन केलं त्यामुळे हे मागे साधारण पाण्याचं तळं किंवा पाण्याचा टाकं वगैरे असावं आणि किंवा स्वच्छतागृह. जसं मी सांगितलं मगाशी की नोंदी करण्याची सवय आहे. त्यांनी जेव्हा हे बांधलं असेल तेव्हा त्यांनी ही नोंद करून ठेवलेली आहे. त्याच्यावरती 1627 की असं काहीतरी दिसतं आहे पण नेमकं नाही आहे. दिसत आहे हा एक दरवाजा आहे. इथे सिंटेक्सची टाकी टाकून ठेवलेली आहे पण हा ॲक्च्युली वॉच टॉवर म्हणू शकतो कारण साधारण किल्ल्याच्या सर्वात उंच भागापैकी हे एक आहे. आणि हो, बुर्जाकडे जाणारा रस्ता. हो,
आता दिसेल कदाचित. हे देवळी कशी असतात तशा टाईप ना हे कदाचित छोटेखानी मंदिर किंवा असेल. मागे पण एक मंदिर आहे, शिव मंदिर, म्हणजे पेशव्यांच्या काळामध्ये त्याचा जीर्णोद्धार झाला असावा. जीर्णोद्धार म्हणण्यापेक्षा स्थापना झाली असावी. आणि आपण 2 तोफा बघितल्या. आता ही इथली तिसरी तोफ त्या तिथे आहे. त्याला मस्तपैकी चाकं लावलेली आहेत. मागे रेस्ट म्हणते जे याचा बुंदा असतो तो रेस्ट करतात त्या तसं बनवलेलं आहे. सो तिकडे जाऊन पाहू. तर मग अशी सांगितल्याप्रमाणे ही जी तोफ आहे त्याला एक थोडासा विश्राम देण्यासाठी किंवा त्याला व्यवस्थित बसण्यासाठी ते त्याचा एक गादी, लाकडाची गादी किंवा लाकडाचं चाकसहित गादी बनवलेली आहे. आणि हे जे म्हणतात हे जे आहे कुत्र्याच्या आकाराच्या तोंडाचं त्याचा बॅक साईड आहे. इथे वात पेटवायला होल आहे आणि जिकडनं संभाव्य धोका जाणवला होतो. कारण जसं आपली गाडी खाली पार्क केलेली आहे त्यानंतर हा इकडनं थोडासा बोलतात ना की पठार आहे किंवा इकडनं सहजरित्या शत्रूवरती येऊ शकतो. त्यासाठी त्यांनी ही मोक्याची जागा पकडून ह्या इथनं तोफेचं तोंड ठेवलेलं आहे. तसंच समुद्रमार्ग येण्यासाठी तिकडे एक तोफेचं तोंड ठेवलेलं आहे. ह्या इकडनं मोकळा रस्ता आहे त्यामुळे जास्त इकडनं धोका नाही आढळला. त्यामुळे इकडे काही जास्त प्रयोजन केलं नाही. पण तिकडे तटबंदी आहे, बुरुज आहे, त्यामुळे तो एक म्हणू शकतो की थोडासा सोपा मार्ग आहे की जिकडे जास्त वेळ वाया न घालवता किंवा शत्रूला वरती येण्यासाठी जास्त वेळ लागेल आणि मग त्याच्यामध्ये त्यांचा संवार करू शकतो. साधारण इथे 4 तोफा आहेत. एक तोफ तिथे पाहिली आपण आणि त्या तिथे पण काही तोफा आहेत. टोटल 12 तोफांचा हिशोब इथे दिसून येतो किंवा आढळून येतो. त्यामुळे जर कोणाला किल्ला पाहायचा असेल तर मग या तोफा, त्यांचे डायमेन्शन्स, त्यांचे डायरेक्शन्स कसे आहेत ते पाहू. भग्नावस्थेतलं शिवमंदिर तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तुळशी वृंदावन आणि थोडंसं ब्युटिफिकेशन केलं की जी कौलं इथे राहिलेली होती त्यांची कौलांची साईडने वापर केलेला आहे. चुकीचा वापर आहे पण आता त्यासाठी काही आपण करू शकत नाही. आणि ही तटबंदी आहे, ही अरबी समुद्राच्या दिशेने तटबंदी आहे आणि ही खाडीच्या दिशेने तटबंदी आहे. आणि या तटबंद्या ज्या आहेत जे कोपऱ्यावरती दक्षिण दिशेला जे आहे तिकडे स्टार बॅस्टियन्स आहेत आणि तिकडे एक तोफ आढळली, दुसऱ्या बाजूची तोफ नाही आढळली. आणि पण खाली याचा रस्ता, तटबंदी, तिकडे एक दरवाजा आहे. बाकी हे छोटेखानी तलाव म्हणू शकतो पण सध्या काळानुरूप रिकामी झालेला आहे. त्याच्यामध्ये काही असं आढळत नाही किंवा फक्त कचरा तुम्हाला किंवा झाडी वाढलेली दिसेल.